स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, अभ्यासक, कलावंत, चित्रकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आपण बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय चळवळ असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या स्तरावरती आपण देशातील अनेक विचारवंतांशी संवाद साधतोय. आज आपल्या सोबत सत्यशोधक प्रतिमाताई परदेशी आहेत आणि त्या क्रांतीबा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सांस्कृतिक भूमिका या विषयावरती आपले विचार मांडणार आहेत. प्रतिमाताई, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रवरती. प्रतिमाताई, अतिशय तळागाळात जाऊन वेगवेगळ्या विषयांवरती शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि इतर महिलांचे प्रश्न असतील यांच्यावरती काम करत असतात. विद्रोही साहित्य संमेलन नुकतंच त्यांनी भरवलं होतं आणि आता उदगीरला त्या संदर्भामध्ये ते पुन्हा एकदा कार्यरत आहेत. स्वागत आहे प्रतिमाताई तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. आणि तुम्हाला विनंती करतो की क्रांतीबा ज्योतिराव फुले, महात्मा बाबासाहेब आंबेडकर आणि यांची सांस्कृतिक भूमिका या संदर्भामध्ये आपण आपल्या विचार मांडायला सुरुवात करा. सत्य की जय हो, जय भीम. सर्वात प्रथम आज 11 एप्रिल महात्मा फुले यांची जयंती आणि 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना, हे कार्यक्रम संयोजित करणाऱ्या सर्व टीमला सुरुवातीलाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जयंतीच्या निमित्तानं देते. आज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं थोडं एका वेगळ्या विषयावर आपण मांडणी करावी असं मी प्रयत्न करते आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हे सर्वजण लक्षात ठेवत आलेले त्यांचे अनुयायी आहोत की महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं आज समकालीन जे प्रश्न आपल्या समोर आवासून उभे आहेत त्या प्रश्नांना फोडून त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी महामानव आपल्याला काय प्रेरणा देतात हे आपण जयंतीच्या निमित्तानं आवर्जून जाणून घेत असतो. मला वाटतं आज आपल्या समोर जी अनेक प्रकारची आव्हानं आहेत, संकट आहेत, आर्थिक स्वरूपाची आहेत, सामाजिक स्वरूपाची आहेत, राजकीय स्वरूपाची आहेत, पण या सर्व आव्हानं जेवढी महत्वाची आहेत की तितकंच एक महत्वाचं आव्हान आपल्या समोर आहे आणि ते म्हणजे सांस्कृतिक आव्हान असताना आपल्याला महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृतीच्या राजकारणाकडे आपण कसं बघितलं पाहिजे, समतावादी संस्कृती, एक पर्यायी संस्कृतीचा जागर आपण कसा केला पाहिजे याचं अत्यंत मौलिक असं चिंतन फुले आणि बाबासाहेबांनी आपल्याला केलेलं दिसतं. आणि ते आज 21व्या शतकामध्ये पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांचे अनुयायी म्हणून, त्यांचे अभ्यासक म्हणून आपल्या सर्वांची आहे असं मला वाटतं. या जयंतीच्या निमित्तानं आपण बाबासाहेब आणि महात्मा फुले यांना एकूण संस्कृती म्हणजे काय याच्याकडे कसं बघायचं, सांस्कृतिक राजकारण म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कसं केलं पाहिजे याबद्दल त्यांनी मूलभूत असं चिंतन केलंय. त्याचाच पुनर्विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. संस्कृती बद्दल ज्या आपल्याला व्याख्या दिसतात, संस्कृतीचा अभ्यास आपल्याकडे मुख्यतः उच्च जात वर्गीयांनी ज्या पद्धतीचा केला तो संकुचित स्वरूपाचा आहे. म्हणजे सर्व तत्वज्ञान कुणी निर्माण केली, सर्व या भारतामध्ये सगळ्या याला एक दिशा देणारे कोण आहेत, तर आपल्याकडे भारतीय तत्वज्ञानामध्ये सतत अशी मांडणी होत आली की तत्वज्ञानाचे जनक ब्राह्मण आहेत, संस्कृतीचा मक्ता कुणाकडे, उच्च वर्णीय ब्राह्मणांकडे. म्हणजे संस्कृतीच्या अत्यंत ब्राह्मणी आणि पुरुषसत्ताक व्याख्या आपल्याकडे सातत्यानं केल्या गेल्या. आपल्याला आपले महान मानव पहिल्यांदा हा प्रश्न विचारायला शिकवतात, ही क्षमता आपल्यामध्ये त्यांनी दिलेली आहे आणि ते संस्कृतीकडे कसं बघायचं असं स्पष्ट करत असताना आपल्याला सांगतात की संस्कृती ही नेहमीच श्रमातून तयार होत असते. जी माणसं श्रम करतात ती कोणत्याही प्रकारचं श्रम असेल त्या श्रमातून
संस्कृती जन्माला येत असते. म्हणजे जो वर्ण, जी जात ऐकाऊ आहे, जिनं कुठल्याही प्रकारचे उत्पादक श्रम या देशामध्ये केलेले नाहीत, उत्पादक श्रम न करणाऱ्या जाती या संस्कृतीच्या निर्मात्या असू शकत नाही. हा दृष्टिकोन महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देताना दिसतात. म्हणजे काय, आपण जे नेहमी म्हणतो की जात्यावर बसलं की ओवी बाईच्या तोंडामध्ये येते. जात्यावरचे श्रम करण्यातून एक गेय प्रकार हा स्त्रियांनी केलेला आहे. आपण प्राचीन इतिहासाकडे गेलो की आपल्या आणि संपूर्ण जगाचा इतिहास आपल्याला असं सांगतो की शेतीची निर्मिती, शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला आणि त्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की शेती करत असताना स्त्रियांनी शेती करताना गायन केलेलं आहे. मग तेव्हा त्याला कृषी मंत्र म्हटलं जात होतं किंवा आज पेरणीची गाणी, लावणीची गाणी, कापणीची गाणी ही आपल्याला दिसतात. तुम्ही जेव्हा श्रम, उत्पादक स्वरूपाचे श्रम करता तेव्हा त्याच्यातून एक सांस्कृतिक घटक म्हणजे गाणं तयार होत असतं. आपल्या सुरुवातीच्या परंपरा या मौखिक परंपरा आहेत. आपल्या संस्कृतीची सुरुवात ही मौखिक परंपरेतून आपल्याला झालेली दिसते आणि नंतर लिखाणाची संपूर्ण कला आलेला आहे. म्हणजे संस्कृतीमध्ये गाणं आहे, नृत्य आहे, संगीत या सगळ्याला मिळून चित्रकला आहे, शिल्पकला आहे, मूर्तिकला आहे, या सगळ्याला मिळून आपण संस्कृती म्हणत असतो. आणि आपले महामानव आपल्याला असं म्हणतात की आपल्या देशामध्ये ही जी संस्कृती प्रवाहित झालेली आहे, मूळ निर्माण झालेली आहे, ती ज्यांनी ज्यांनी कष्टाची कामं केली, जे श्रम संस्कृतीशी जोडलेले होते, अशा जातीतल्या स्त्री पुरुषांनी मिळून संस्कृतीची निर्मिती केलेली आहे. म्हणजे आज महामानवांची जयंती करत असताना आपण हे ध्यानात घेऊयात की संस्कृतीचे निर्माते स्त्रिया आणि कष्टकरी पुरुष स्त्रिया हे सर्वजण संस्कृतीचे निर्माते आहेत. ऐकव समाज संस्कृतीची निर्मिती करू शकत नाही. संस्कृतीवर नंतर स्वार होऊन म्हणजे जेव्हा आर्यांची आक्रमण इकडे झाली, इकडे चातुर्वर्ण समाज आला, आर्यांचं श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी प्रसंगी हिंसाचाराची संस्कृती सुद्धा या देशात स्वीकारली गेली. सुमंत मुरंजन नावाचे इतिहासकार सांगतात, त्यांचं पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आणि महत्वाचं आहे, पुरोहित वर्ग वर्चस्वाचा इतिहास. या पुरोहित वर्ग वर्चस्वाच्या इतिहासामध्ये सुमित सरकार आपल्याला हे सांगताना दिसतात की ब्राह्मणांनी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या देशामध्ये हिंसेचं सुद्धा एक शास्त्र निर्माण केलेलं आहे. म्हणजे हिंसा होत होत्या, तात्कालिक होत्या, पण कोणाचं तरी सर्वस्व हरण करण्यासाठी, कोणाला तरी अंकित करण्यासाठी, दाबून ठेवण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला जात नव्हता. आणि असा हिंसेचं शास्त्र बनवण्याचं काम या देशामध्ये पुरोहित वर्गानं केलं अशी मांडणी आपल्याला सुमंत मुरंजन करताना दिसतात, जी महामानवांच्या विचारांशी सुसंगत ही संपूर्ण मांडणी असलेली आपल्याला दिसते. मग संस्कृतीचे निर्माते आम्ही आहोत. आम्ही शेती कसली, आम्ही कष्टाची कामं केली आणि त्याच्यातून ओव्या असतील, अभंग असतील, कीर्तन केली आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की या कला साहित्य संस्कृतीच्या निर्माणामध्ये सुरुवातीच्या टप्प्याला बहुजन समाजातली माणसं आणि स्त्रिया मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्हाला जनाबाई दिसतील, तुम्हाला मीराबाई दिसतील, तुम्हाला चोखा मेळा, कर्म मेळा, सोयराबाई, अनेक तुकाराम महाराज, नामदेव म्हणजे वेगवेगळ्या जातीतले संत महंत हे बोली भाषेमध्ये अभंग रचनेतून आपल्या प्रश्नांबद्दल बोलतात, आपण जे सत्य शोधतोय त्याच्याबद्दलची मांडणी ते करताना दिसतात. अध्यात्माच्या क्षेत्रात का होईना पंढरपूरच्या वाळवंटामध्ये समतेचा झेंडा रोवायला पाहिजे हा एक विचार वारकरी परंपरेतनं आला, तो मौखिक साहित्यातून आला. ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती ही सामूहिकता जपणारी आहे. एक कोणीतरी श्रेष्ठ, एक कोणीतरी म्हणजे कृष्ण असेल, राम असेल, एक कोणी संस्कृतीचा निर्माता
हे बहुजनांचं कल्चर नाही, हा दृष्टिकोन फुले आंबेडकरवाद आपल्याला देतो. ही सामूहिकता आपल्याला जशी वारीमध्ये दिसते, कुणाचंही निमंत्रण नाही, कोणालाही पैसे दिले जात नाहीत, लोक सहभागातून स्वेच्छेनं स्वयंप्रेरणेनं आपल्या परंपरा शोधत पंढरपूर पर्यंत पायी चालत जातात, की अध्यात्माच्या क्षेत्रातला समतावाद याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. चैत्यभूमीला, दीक्षाभूमीला कोणालाही पैसे दिले जात नाहीत, तिकीट काढून पाठवली जात नाही, बिदाग्या दिल्या जात नाहीत, परंतु त्या महामानवाचं स्मरण करण्यासाठी ज्यांनी आम्हाला माणसात आणलं, ज्यांनी आम्हाला नागरिक बनवलं, त्यांना वंदन करण्यासाठी लाखोंची जनता मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आपल्याला जमताना दिसते. ही आमची संस्कृती आहे. गावागावामध्ये होणाऱ्या उरूस, जत्रा, उत्सव याच्यामध्ये ही सामूहिकता आपल्याला असलेली दिसते. ही आमची खरी संस्कृती आहे. परंतु नंतर तिचं ब्राह्मणीकरण अनेक अनेक मार्गांनी केलं गेलं आणि म्हणून प्रश्न इथे निर्माण होतो की जेव्हा संस्कृती म्हणजे एकीकडे कनिष्ठ जातीय आणि स्त्रियांनी भरतनाट्यमची कला मंदिरामध्ये जतन करून जपून ठेवली, पण नंतर तिचंच ब्राह्मणीकरण केलं आणि ती कला जणू काही अभिजात कला म्हणून उच्च जातीयांची, ब्राह्मणांची होती या पद्धतीनं सांगण्याचा एक गाठ घातला गेला. हे संपूर्ण संस्कृतीच्या ब्राह्मणीकरणाचं षडयंत्र सुरू झाल्यानंतर आपल्या पुढे काही पेच हे निर्माण होतात. संस्कृतीकडे नेमकं बघायचं कसं आणि सांस्कृतिक पर्यायी राजकारण करायचं कसं, आपल्याला त्याचाही संपूर्ण विचार महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्यातून निश्चितपणे मिळतो. 19व्या शतकात आपण पाहिलं तर चित्र आपल्याला असं दिसतंय की 19वं शतक ज्याला आपण भारताच्या संदर्भात एक प्रबोधनाचं युग, एक नव्या विचारांचं युग हे सुरू झालेलं आपल्याला म्हणता येतं. याचं कारण ब्रिटिशांनी राजकीय सत्ता ताब्यात घेतलेली आहे आणि त्याच्यातून थोडे थोडे बदल, ती काही क्रांती वगैरे नव्हती, ते समग्र व्यवस्था परिवर्तन नव्हतं, परंतु त्याच्या पूर्वी असणारी कडेकोट अस्पृश्यतेची व्यवस्था, स्त्रियांना घरात जखडून ठेवणारी म्हणजे जात पुरुष सत्तेचं भयानक वास्तव हे आपल्याला ब्रिटिशांच्या या धोरणाच्या अगोदर अत्यंत त्याचा काटेकोर अंमल चालू असलेला दिसतो. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी आणलेली धोरणं आणि त्या धोरणांचा परिणाम आपल्या समाजावर व्हायला लागला. शिक्षण हे ब्राह्मणांनीच घ्यायचं, वेद पठणाचा अधिकार ब्राह्मणांना, हे जुन्या संस्कृतीत होतं. पण आता 19व्या शतकामध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर सर्वांसाठी शाळा खुल्या असतील या पद्धतीचं धोरण हे ब्रिटिश राजवटीमध्ये आलं आणि त्यातून एक बुद्धिजीवी वर्ग शिकलेला त्यासाठी संघर्ष करावा लागला. महात्मा फुले हे माळी जातीतले आहेत, म्हणजे मध्यम जातीतले आहेत, पण तरी सुद्धा महात्मा फुल्यांना शिक्षण घेण्यात प्रचंड अडचणी आपल्याला आलेल्या दिसतात. त्यांना सुद्धा घरून गोंदपाट स्वतःच घेऊन जायचं आणि पंतोजीच्या शाळेत बसायचं हे त्यांना सहन करावं लागलेलं आहेच. म्हणजे शिक्षणामध्ये ब्राह्मणवाद मनुवाद होताच, पण तरीही शिकण्याची एक थोडीफार मुभा मिळाल्यानंतर एक बुद्धिजीवी वर्ग म्हणजे एकतर असं दिसतंय की या शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला विरोध करणारे, ज्ञानच इतरांना देऊ नका असं म्हणणारे, नंतर ब्रिटिशांनी शिक्षण पद्धत आणल्यानंतर त्या ज्ञानावर सर्वात पहिल्यांदा स्वारही तेच आपल्याला झालेले दिसतात. 19व्या शतकात बहुजन समाजातले संख्येनं कमी आणि ब्राह्मण समाजातले अधिक असे बुद्धिजीवी तयार झाले. म्हणजे भारतामध्ये बुद्धिजीवींचा एक वर्ग हा आकाराला यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. परंतु हा बुद्धिजीवी जो होता तो एकसारख्या प्रकारचा नव्हता. त्यांची सांस्कृतिक राजकारणच वेगवेगळ्या प्रकारची होती. म्हणजे या बुद्धिजीवींचे दोन ठळक प्रकार आपल्याला करता येतात. एक ब्राह्मणी बुद्धिजीवी, ब्राह्मणी याचा अर्थ जे जाती व्यवस्थेचं, पुरुष सत्तेचं आणि सर्व प्रकारच्या विषमतांचं समर्थन करतात कमी अधिक फरकानं असे बुद्धिजीवी, आणि अब्राह्मणी बुद्धिजीवी म्हणजे जाती मोडल्या पाहिजेत, समता प्रस्थापित झाली पाहिजे, स्त्री पुरुष समान दर्जा असला पाहिजे,
स्त्री दास्यांत झाला पाहिजे असं ज्यांनी भूमिका घेतली असे अब्राह्मणी बुद्धिजीवी हे आपल्याला 19व्या शतकात दिसत आहेत. आणि जे ब्राह्मणी बुद्धिजीवी आहेत त्यांनी कोणत्या प्रकारचं सांस्कृतिक राजकारण पुढे आणलं? आत्मभान जागृत झालंय 19व्या शतकात ब्राह्मणी बुद्धिजीवींचं सुद्धा आणि अब्राह्मणी बुद्धिजीवींचं सुद्धा. ब्राह्मणी बुद्धिजीवींचं आत्मभान जागृत झालंय आणि त्यामुळे त्यांनी काही ग्रंथ रचना करायला सुरुवात केली. ते लिहायला लागले, ते ग्रंथ लिहायला लागले, ते साहित्य वाचायला लागले आणि अलीकडे खूप बहुजन समाजातल्या आणि इतरांनी अभ्यास करून हे स्पष्ट केलेलं आहे की 19व्या शतकातले जे सगळे मराठी साहित्यातले अभ्यास वगैरे झालेत ती बऱ्यापैकी भाषांतर आहेत. म्हणजे कांटचं भाषांतर असेल किंवा आगरकरांनी जे काही लिहिलं हे बऱ्यापैकी कुठल्या प्रभावातनं ते लिहित होते किंवा इतर साहित्यिक सुद्धा म्हणजे भाषांतरावर ज्यांची मदार होती. इंग्रजी वाचायचं जी कुलकर्णींपर्यंत हा प्रवाह आपल्याला दिसतो. उसनवारीवर यांचं साहित्य संपूर्ण निर्माण होत होतं. परंतु आत्मभान जागृत झालेल्या ब्राह्मण बुद्धिजीवींनी केलं काय? सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपल्या ग्रंथकारांची एक सभा असली पाहिजे आणि यासाठी त्यांनी 1873 1872 पासून प्रयत्न करायला सुरुवात केली आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या पुढाकारातून पुण्यामध्ये ग्रंथकारांचं संमेलन भरवण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला. पण ते संमेलन अयशस्वी झालं आणि मग 5-7 वर्षांनंतर पुन्हा न्यायमूर्ती रानडेंनी उचल खाल्ली आणि त्यांनी लोकहितवादींच्या सोबत ग्रंथकार सभेचं अधिवेशन हे पुण्यामध्ये आयोजित केलं. म्हणजे खूप लोक येत नाहीयेत ग्रंथकार. आत्मभान जागृत झालेला त्यांचा बुद्धिजीवी ग्रंथकार सभेमध्ये येत नव्हता म्हणून पुन्हा एक संमेलन त्यांना घ्यावं लागलं आणि त्या संमेलनासाठी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना तुम्ही आमच्या ग्रंथकार सभेमध्ये सहभागी व्हा असं पत्र लिहिलं. आता हे पत्र जेव्हा न्यायमूर्ती रानडेंनी महात्मा फुल्यांना लिहिलं तेव्हा महात्मा फुल्यांनी त्यांना एक उलट पत्र पाठवलंय. मला वाटतं 19व्या शतकात सांस्कृतिक राजकारण आपलं कसं असलं पाहिजे याचा एक ठोस आकृतीबंध म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी ग्रंथकार सभेला लिहिलेलं पत्र हाच आपला खरं तर सांस्कृतिक जाहीरनामा आहे 19व्या शतकामधला. फुल्यांनी त्यांना काय सांगितलं? फुले असं म्हटले की तुम्ही जे सगळे तिथे जमणारे ग्रंथकार आहात, सांस्कृतिक राजकारण करणारी माणसं आहात, साहित्य व्यवहार करणारी माणसं आहात, हा संपूर्ण सांस्कृतिक आणि साहित्यिक व्यवहार हे कशासाठी असतो? महात्मा फुले असं सांगतात की तिथे जमणारे तुम्ही सगळे जण. महात्मा फुल्यांनी 2 विश्लेषण त्यांच्यासाठी वापरलेली आहेत. तुम्ही कलंकसाई माणसं आहात, तुम्ही घालमोडे दादा, तुम्ही मोडता घालता, तुम्ही फूट पाडता, तुम्ही जमलेल्या ग्रंथकार तुमचे सगळे जे आहेत त्या ग्रंथात तुम्ही जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथामधून अखिल मानवाचं एकी होईल, हित होईल असं बीज तुमच्या ग्रंथांमध्ये नाही. मला वाटतं हे विधान खूप महत्वाचं आहे. महात्मा फुले असं सांगतायत ग्रंथ निर्मितीचं प्रयोजन काय असलं पाहिजे? मला पुरस्कार मिळाले पाहिजेत, मला सरकारची शाबासकी मिळाली पाहिजे, मला ब्राह्मणांची शाबासकी मिळाली पाहिजे, मला बहुतालची शाबासकी मिळाली पाहिजे, याच्यासाठी ग्रंथ निर्मिती नाही. तुम्ही जे काही ग्रंथ तयार करता फुले असं सांगतायत की अखिल मानवाचं हित होईल हा विचार तुमच्या कवितेतून, तुमच्या कादंबरीतून, तुमच्या चित्रकलेतून, सर्व प्रकारच्या साहित्यातून प्रत्येक ग्रंथाचा हेतू अंतिमता काय असला पाहिजे तर तुमच्या ग्रंथांमध्ये असं बीज पाहिजे की सर्व माणसं त्यांच्यात जातीभेद करता कामा नये, स्त्री पुरुष भेद करता कामा नये आणि अखिल मानवाचं हित होईल असं बीज तुमच्या ग्रंथांमध्ये असलं पाहिजे. हो, तुकाराम गाथेमध्ये असं बीज आहे. जिथे वेदांचा तो अर्थ अमासिक ठावा, जे का रंजले गांजले यासारखे शेकडो अभंग गाथेमध्ये आपल्याला सापडतात आणि भेदाभेद अमंगळ हे तुकाराम महाराज शिकवतात
हे तुमच्या ग्रंथांचं बीज असलं पाहिजे. परंतु मराठी ग्रंथकार सभा नावाचा संपूर्ण जो प्रकार रानडे आणि लोकहितवादी करतात त्याच्यामध्ये अखिल मानवाचं हित होईल या पद्धतीची बीज त्यांच्या ग्रंथामध्ये नाहीत हे महात्मा फुले सांगतात. तुम्ही तिथे जमणारे सगळे जे सांस्कृतिक राजकारण करणारी माणसं आहात ती कोण आहात? उंटावरून शेळ्या वळणारी माणसं आहात. उंटावरून शेळ्या वळता येत नाही. शेळ्या हाकायच्या असतील तर जमिनीवर उतरावं लागतं आणि तुम्ही उंटावरचे शहाण्या दीड शहाणी माणसात म्हणजे तुम्हाला जीवनानुभव नाही. तुम्हाला भोवतीचं सामाजिक वास्तव पुरतेपणानं समजलेलं नाही. म्हणून महात्मा फुले त्यांना म्हणतात उंटावरून शेळ्या वळणारी माणसं तुमचे ग्रंथकार आहेत. ही भूमिका महात्मा फुले सांगतायत. फुले असं म्हणतात की मग जर तुमच्याशी आमचा मेळ बसत नसेल, एकीचं विष तुमच्या ग्रंथांमधून येत नसेल तर सबब तुमच्या ग्रंथकार सभेत मी सहभागी होऊ शकत नाही. जेव्हा पुढची भूमिका अधिक तेवढीच महत्वाची म्हणजे मी सहभागी होणार नाही कारण तुमच्या ग्रंथांमध्ये विषमतावादी विचारांचं विष पेरलेलं आहे. हाच संदेश महात्मा फुल्यांनी 19व्या शतकात दिला आणि पुढे ते असं सांगतायत की जेव्हा आमचे ग्रंथकार तयार होतील तेव्हा ते ग्रंथकार स्वतःच्या ग्रंथकार सभा स्वतः भरवतील. म्हणजे त्यांच्या मंडपात आम्हाला जागा आहे का? ते अखिल भारतीयवाले आम्हाला बोलवतात का? याची वाट बघायची नाही. पाचर मारली महात्मा फुल्यांनी. तुम्ही विषमतावादी तुमच्यात सहभागी होऊन आमचं भलं होणं नाही आणि म्हणून आम्ही आमच्या सभा भरवू हे महात्मा फुल्यांनी सांगितलं. आणि आपल्याला असं दिसतंय की 20व्या शतकामध्ये महात्मा फुल्यांची ही भूमिका हजारो बहुजन समाजातले साहित्यिक पुढे घेऊन जाताना दिसतात. सत्यशोधक चळवळीमध्ये सुरुवातीला असणारे किसन फागूजी बनसोडे हे निबंध लिहितात, हे वर्तमानपत्र चालवतात, हे भूमिका मांडतायत. आपले साहित्यिक तयार व्हायला सुरुवात झाली आहे. मुक्ताबाई मांग निबंध लिहिते, आपल्यातले साहित्यिक निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. महात्मा ज्योतिबा फुले तृतीय रत्न नाटक लिहितात, गुलामगिरी सांगतायत, शेतकऱ्याचा असूड हातात घेतायत. तुकाराम हनुमंत पिंजण ते पंडित होते, संस्कृत शिकलेले आहेत. एक एक माणसं ही लिहायला लागली, आपले ग्रंथकार तयार व्हायला लागले आणि मग 20व्या शतकामध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण संस्कृतीकडे सांस्कृतिक राजकारणाकडे कसं पाहिलं पाहिजे याची शतक बदललं, शतक आधुनिक होत गेलं. त्यामुळे तशीच भूमिका आपली अधिक पुढारलेली ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आपल्याला साकार होताना दिसते. म्हणजे फुल्यांनी एक जाहीरनामा आपल्याला दिलाय. ग्रंथकार सभा ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा त्यांचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आपण त्यांच्याशी भागीदारी करता कामा नये. आपण आपल्या स्वतंत्र सांस्कृतिक राजकारण उभं केलं पाहिजे हे फुले सांगतायत. ते महत्वाचं आहे. याचं कारण त्यांच्या ज्या ग्रंथकार सभा आहेत त्यांचा संपूर्ण व्यवहार आपण पाहिला. लांब कशाला, साहित्य संमेलनांचे अध्यक्ष म्हणजे पहिले 60 अध्यक्ष बघा क्रमाने, 50 क्रमाने बघा, आता 96 घ्यायला निघालेत ती माणसं. सुरुवातीला हा काय चमत्कार आहे का की एका विशिष्ट वर्ण जातीचेच पुरुष, बायकाही खूप नंतर, हेच संमेलनाध्यक्ष, बाकीचे लोक साहित्य लिहित नव्हते असं नव्हतं. परंतु प्रायोरिटीनं विचार, प्राधान्यानं विचार स्वजातीच्या वर्चस्वाचा राहिल्यामुळे तिथे आपल्याला पहिले सगळे अध्यक्ष हे विशिष्ट वर्ण जातीतले आपल्याला ब्राह्मण वर्णातले राहिलेले दिसतात. दुसरीकडे आपल्याला असं दिसतं की एक पुस्तक आहे साहित्य संमेलनाचे 60 संमेलनाध्यक्ष, मी वाचलंय. त्या पुस्तकामध्ये जे संमेलनाध्यक्ष झाले त्याच्याबद्दलची एकूण प्रक्रिया लिहिलेली आहे आणि एका वर्षी असा पेच प्रसंग आला की साहित्यिक फार दिसेना, म्हणजे काय, त्यांच्या जातीतल्या परिसरातले दिसेना. मग काय करायचं असा प्रश्न संमेलन भरवणाऱ्यांना पडला.
आणि मग त्यांनी शोधाशोध सुरू केली आणि एक माणूस त्यांना सापडला आणि त्याला त्यांनी अध्यक्ष केलं. काय कॉन्ट्रीब्युशन होतं त्याचं? त्यांचं सर्वात महत्वाचं संमेलन अध्यक्षांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. पुस्तक कशावर? व्यायामावर पुस्तक लिहिलेल्या व्यक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केलाय. हा व्यवहार एकीकडे. आणि दुसरीकडे विनायक दामोदर सावरकर ज्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये म्हणजे महात्मा फुल्यांच्या भाषेत अखिल मानवामध्ये फुटतूट होईल, धर्माजातीची भांडणं होतील या पद्धतीचं लिखाण केलंय. अशा सावरकरांना संमेलनाध्यक्षपद दिलं गेलं. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मुक्ती अखिल मानवाच्या मुक्तीसाठी हजारो पानांचे हजारो ग्रंथ लिहिले, त्यांना मात्र एकदाही संमेलनाचं अध्यक्ष तर सोडा, सन्मानानं सुद्धा बोलवलं गेलेलं आपल्याला. अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, कॉम्रेड अमर शेख म्हणजे ज्यांनी लाल बावटा कलापथक उभं केलं आणि या कलापथकातून काय विचार सांगितला? मराठी भाषिकांची मुंबई झाली पाहिजे, मराठी भाषिकांचं संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. माय मराठी याच्याबद्दलचे पोवाडे अमर शेख, अण्णाभाऊ, गवाणकर, वावी भट ही मंडळी रस्त्यात गावोगावी बैलगाडीनं प्रवास करतायत मराठी माणसासाठी. परंतु अखिल भारतीय तथाकथित संपूर्ण सांस्कृतिक साहित्यिक व्यवहार करणाऱ्या माणसांनी ना गव्हाणकर, अमर शेख, अण्णाभाऊ यांना कधीही संमेलनात सहभागी होण्यासाठीच 2 ओळींचं पत्र सुद्धा दिलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे बाबासाहेबांना नाही, सावरकरांना तुम्ही अध्यक्ष करता, बाबासाहेबांना नाकारता. मराठी भाषिक राज्यासाठी वणवण डफ हातात घेऊन फिरणारे, प्रबोधन करणारे शाहीर त्यांना साधं निमंत्रण देत नाही. अरे कोणती मराठी आहे तुमची? तुमची मराठी ही ब्राह्मणी मराठी आहे, तुमची मराठी ही अभिजनांची मराठी आहे. आम्ही फुल्यांना आणि बाबासाहेबांना मानणारे लोक जेव्हा वेगवेगळी साहित्य संमेलनं भरवतो, आम्ही दलित साहित्य संमेलनं घेतली, बौद्ध साहित्य संमेलनं घेतली, आदिवासी साहित्य संमेलनं घेतली, स्त्रियांची साहित्य संमेलनं, कामगारांची साहित्य संमेलनं, दलित, ग्रामीण, आदिवासी संयुक्त संमेलनं आम्ही घेतलेली आहेत. पण या सगळ्या संमेलनांमध्ये आमची भाषा ही जनांच्या मराठीची राहिलेली आहे, अभिजनांच्या मराठीची नाही. आणि ज्यांनी ज्यांनी जनांच्या मराठीतून लिहिलं त्यांच्यावर आपल्याला अखिल भारतीयवाल्यांनी अन्याय हा केलेला दिसतो. कारण त्यांना या संमेलनातून ज्या मूल्य विचारांचं रिप्रोडक्शन करायचंय, पुनरुत्पादन करायचंय, जो विचार समाजात घेऊन जायचा आहे, कोणता विचार त्यांना घेऊन जायचा आहे? एकीकडे आम्हाला बाबासाहेब आंबेडकर हे जयंतीच्या निमित्तानं आपण पुन्हा पुन्हा लक्षात घेऊयात. बाबासाहेब आंबेडकरांनी पर्यायी संस्कृतीचं राजकारण व्यवस्था परिवर्तनाच्या संदर्भात मांडलेला आहे. या देशामधला ब्राह्मणी धर्म आम्हाला माणूस मानत नाही, या एका भूमिकेपासून बाबासाहेबांनी विचाराला सुरुवात केली. आणि तो विचार सांस्कृतिक गुलामगिरी आमची कशी आहे म्हणून तर बाबासाहेब म्हटले ना, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. या जाणीवाच गुलामीच्या आम्हाला होऊ दिल्या नाहीत आणि त्याच्यासाठी ब्राह्मणी संस्कृती, विचार, तत्वज्ञान ही कार्यरत राहिली. आणि म्हणून बाबासाहेब सांगतायत, अरे सांस्कृतिक राजकारण म्हणजे इथल्या ब्राह्मणी भांडवली पुरुष सत्ताक मूल्य संस्कृतीला नकार देण्याचं सांस्कृतिक राजकारण आपल्याला केलं पाहिजे. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म या स्वीकारापर्यंत संपूर्ण जो विचार सांगितला, हे आपलं फुले आंबेडकरवादांचं सांस्कृतिक राजकारण आहे. आम्ही धम्म कशा परिप्रेक्षात पाहतोय? असा धम्म जो स्त्रियांना मुक्ती नाकारत नाहीये, ज्याच्यामध्ये स्त्रियांना बराबरीचं स्थान आहे. धम्म कशासाठी? बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतायत, या मनुवादी, या जाती व्यवस्थेचं पुनर्स्थापना म्हणजे जगाची पुनर्स्थापना आम्हाला करायची आहे.
आणि या पुनर्स्थापनेसाठी एक क्रांतिकारी सांस्कृतिक राजकारण आम्हाला करावं लागेल. ही दृष्टी आम्हाला 20व्या शतकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या पत्रातून जी एक आपल्याला भूमिका दिली, बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या ब्राह्मणी संस्कृतीवर ब्राह्मणशाहीचा विजय असेल अशा अनेक ग्रंथातून जी मांडणी केली, आणि इथला मॅडनेस, मनूचा मॅडनेस हा काय आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समजावून सांगितलं. आणि त्यांची वैचारिक भूमिका घेऊन आपण आपलं आजचं सांस्कृतिक राजकारण केलं पाहिजे. आणि हे जर केलं नाही तर आपण नव्या गुलामीमध्ये समाविष्ट होऊ शकतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांवर बहिष्कार म्हणजे फुले आंबेडकर वादाचा सांस्कृतिक राजकारण असतं, हे आपण नीट ध्यानात घेतलं पाहिजे. आपला कोणीतरी एक साहित्यिक तिथे दिसला म्हणजे ते साहित्य संमेलन आपल्या विचारांचं होत नाही. मला हे आपल्याला सांगितलं पाहिजे. आठवणी कटू आहेत पण त्या बोलल्या पाहिजेत, कारण येणाऱ्या पिढीला संस्कृतीचं क्रांतिकारी राजकारण समजलं पाहिजे. गंगाधर पानतवणे सरांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला होता. आणि हा अर्ज दाखल केल्यानंतर पुण्याचेच व्हीनस प्रकाशनचे सकृपाध्ये यांनी काय त्यांना कळवलं होतं, हे केवळ पानतवणेंना दिलेलं उत्तर आहे असं आम्ही मानत नाही. पानतवणे सरांच्या निमित्तानं हा तमाम आपल्यासारख्या कष्टकरी बहुजनांचा अपमान आहे असं मला वाटतं. पत्रोपाध्ये असं लिहितात की पानतावणे सर, तुम्ही संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज तुम्ही माघारी घ्या, कारण सरस्वतीच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश निषिद्ध आहे. आणि म्हणून 2 रुपये सोबत मनी ऑर्डर करत आहोत. कशासाठी? फॉर्म माघारी घेण्यासाठी. याच्यापेक्षा अपमान तो काय करायचा आहे अखिल भारतीयांनी आपला. पण हे आपण आज लक्षात ठेवूया की त्यांना काय चालत नाहीये. अस्पृश्यांचा प्रवेश हा सरस्वतीच्या मंदिरात, म्हणजे त्यांचं अखिल भारतीय म्हणजे सरस्वतीचं मंदिर आहे. आपणही आता हे ठामपणे म्हणूयात की नाही यायचंय आम्हाला सरस्वतीच्या मंदिरात. आम्ही सावित्रीच्या विचारांनी चालणारी लोक आहोत. आम्ही सावित्रीबाई फुल्यांनी, महात्मा फुल्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, अण्णाभाऊ साठ्यांनी जो विचार संस्कृतीचा आम्हाला दिला तो स्वीकारत आम्ही आमच्या ग्रंथकार सभा भरवणार, हे आपण म्हटलं पाहिजे ना. ते अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतात, करतात काय? ठळक ठळक उदाहरण आपण लक्षात घेतली तरी त्यांचा व्यवहार हा जातीयवादी ब्राह्मणवादी पुरुष सत्ताक कसा आहे आपल्या लक्षात येतो. चिपळूणला साहित्य संमेलन झालं, चिपळूणला साहित्य संमेलन झालं, यांची सांस्कृतिक मांडणी काय? चिपळूण म्हणजे म्हणे परशुरामाची भूमी. कुणी ठरवलं? भूमी अशी कुणाची मालकी असते का? जहागीर असते का? सब भूमी गो कपाल की, हे आम्हाला इथल्या संत परंपरेने शिकवलं. आणि ब्राह्मणी परंपरा सांगते कोकणची भूमी ती चिपळूणची भूमी म्हणजे परशुरामाची भूमी. साहित्य संमेलन तिथे करतात आणि साहित्य संमेलनाच्या त्यांच्या व्यासपीठावर परशुरामाची मूर्ती बसवण्याच्यासाठी भांडण झालंय, संघर्ष झालाय. आपण त्याच्या विरोधात लढलेले लोक आहेत. म्हणजे कोणत्या संस्कृतीचं पुनरुत्पादन पुनरुज्जीवन ते करतायत? परशुरामाच्या संस्कृतीचं, ज्यानं आपल्या आईचं मुंडकं धडा वेगळं केलेलं आहे. या मूल्यांचं पुनरुत्पादन पुनरुज्जीवन अखिल भारतीय साहित्य संमेलनांमध्ये होत आहे. आणि म्हणून फुले आंबेडकरवादी सांस्कृतिक राजकारण आपल्याला सांगतं त्यांच्यात मिसळल्यानं आपलं भलं होणार नाही, त्यांच्यात आपण जाता कामा नाहीये. त्यांनी ठाण्याला संमेलन घेतलं होतं, स्मरणिका काढलेली आहे आणि स्मरणिकेमध्ये एका लेखामध्ये उल्लेख काय आहे? पंडित नथुराम. पंडित कधी झाला नथुराम? महात्मा गांधींचा मारेकरी हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेमध्ये पंडित म्हणून गौरवला जातो. हे संमेलन आमची असू शकत नाही. त्यांच्यात गेल्याने आमचं भलं होणार नाही, त्यांचा आणि आमचा मेळ बसत नाही. हे फुले आणि बाबासाहेब जे सांगतायत ते आपल्याला सातत्यानं अनुभवायला येतं.
सासवडमध्ये अधिवेशन घेतलं पुण्याजवळ. त्या वर्षी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा खून झालेला होता सनातनी प्रवृत्तींकडून. साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष ब्राह्मणे तर आहेत, पमू शिंदे, परंतु संमेलनामध्ये या हत्येचा, या खुनाचा निषेध करणारा ठराव मांडायला तुम्हाला तुमची अवकात नाही. अशी संमेलनं काय कामाची, जी विषमता आणि शोषणाच्या विचारांनाच पुनरुज्जीवित करणारी आहेत. आणि म्हणून आपल्याला महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संस्कृतीचं राजकारण शिकवलंय ते स्वतंत्रपणे त्यांच्यात सामील न होता आपण आपला सांस्कृतिक व्यवहार केला पाहिजे, आपली साहित्य संमेलनं आपण भरवली पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि त्याच्यातून आपल्याला काय दाखवून दिलंय की ही जी ब्राह्मणी प्रारूप आहेत ती आपल्याला सामावून घेण्यासाठी नसतातच. देवळात जाऊन काही आपली संस्कृती राखली जाते असं नाही. आपलं भलं होणार आहे आणि आपल्याला लगेच सुगीचे दिवस येणार आहेत, आत्मसन्मान मिळणार आहे असं होणार नाही. पण ते त्यांच्या मुख्य मानल्या गेलेल्या संस्कृतीचा भाग आपल्याला समजत नाहीत. अशा ठिकाणी नाही नाही आम्हाला तुम्ही घ्याच म्हणून जाण्याचा अट्टहास करणं म्हणजे फुले आंबेडकरांच्या सांस्कृतिक राजकारणाशी द्रोह करण्यासारखं आहे. आणि म्हणून फुले आंबेडकरांनी आपल्याला सांगितलंय आमना सामना, तुम्हाला त्यांच्यात मिसळून व्यवस्थेचं परिवर्तन करता येत नाही. तुम्हाला स्वतंत्रपणे सांस्कृतिक पर्यायी क्रांतिकारी राजकारण करावं लागेल. हे ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतायत आणि त्या दिशेनं आपल्याला गेलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठीच ब्राह्मणशाहीच्या विजयमध्ये मनुस्मृतीची चिकित्सा का केली, महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये मनुस्मृतीचं जाहीर दहन का केलं, कारण ब्राह्मणी धर्म मूल्यांच्या वाहक असणाऱ्या या संहिता होत्या त्या जाळण्याच्या लायकीच्या आहेत हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि मग एक क्रांतिकारी पर्यायी बौद्ध धम्माच्या निमित्तानं सांस्कृतिक राजकारण बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुढे घेऊन उभे राहिलेले आहेत. मला आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीची राज्याची अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना कळकळीचं आवाहन करायचं आहे की ही लढाई ही महामानवांनंतर सुद्धा संपलेली नाही. आपल्याला आर या पार, तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना निमंत्रण दिलं नाही. अशा ग्रंथकार सभांमध्ये, अशा साहित्य संमेलनवाल्यांमध्ये आम्ही सहभागी होऊ इच्छित नाही. ही भूमिका आपण घेतली पाहिजे. त्यांचा आणि आमचा मेळ बसत नाही, ही भूमिका आपण घेतली पाहिजे. 23 आणि 24 या दिवशी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची, महात्मा फुल्यांची जयंती आपण अत्यंत आनंदानं वाजत गाजत साजरी करायची आहे. आणि ती करायची जोरात याच्यासाठी कारण की 2 वर्ष फार आपण दाबलेलो होतो, घरात बंद होतो आणि आपल्याला जयंतीचा आनंद, उत्सव हा साजराच करता आलेला नाही. उत्सवात जयंती साजरी करायची आहे, नवे कपडे परिधान करायचे, आनंदी वातावरण करायचंय, आवडीचे गोड धोड किंवा मटण आवडत असेल तर ते पदार्थ आपण घरात बनवायचे, घरापुढे समतावादी विचारांच्या रांगोळ्या काढायच्या आहेत, मिरवणुकांमध्ये आपण सहभागी व्हायचंय. त्याचबरोबर म्हणजे एक पर्यायी काउंटर कल्चर आपलं जे आहे ते आपण दाखवून द्यायचंच आहे या जयंतीच्या निमित्तानं. पण याच सोबत त्यांच्या विचारांचा जागर सुद्धा आपल्याला तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर करायचा आहे. आपण व्याख्यानांचं आयोजन करूयात, आपण परिसंवादांचं आयोजन करूयात. जयंतीनंतर 23 आणि 24 एप्रिल शनिवार आणि रविवार आहे. उदगीर म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आपण 16वं विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करतो. विद्रोही साहित्य संमेलन अखिल भारतीय साहित्य संमेलन विद्रोहीला उदगीर मध्ये होत आहे आणि त्यांच्याशी सामना करत आमने सामने आपण त्यांच्याशी सांस्कृतिक संघर्षासाठी उभे ठाकलेले लोक आहेत. मी मॅक्स महाराष्ट्राच्या या माध्यमातून तमाम फुले आंबेडकरवादी जनतेला या 16व्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये आम्ही त्या विषमतावादी विचारांचे नाहीत, आम्ही समतेचा जागर करणारे आहोत, आम्ही फुले आणि बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहोत हे दाखवून देण्यासाठी उदगीरच्या 16व्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा
असं कळकळीची नम्र विनंती आपल्या सर्वांना करते. फुले आणि बाबासाहेबांचं सांस्कृतिक राजकारण पर्यायी पद्धतीनं आपण करत राहूया एवढ्याच शुभेच्छा जयंतीच्या निमित्तानं देते. मॅक्स महाराष्ट्राने हे खास व्याख्यान आयोजित केलं त्याबद्दल आमचे सोनवणे दादा आणि सर्व टीमचं मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि थांबते. जय भीम, सत्य की जय हो. धन्यवाद ताई. ह्या होत्या प्रतिमाताई परदेशी, ज्यांनी एकूणच देशातलं असणाऱ्या सांस्कृतिक राजकारणाचा आढावा घेतला. त्याच्यासोबत अभिजनांचं सांस्कृतिक राजकारण आणि बहुजनांचं सांस्कृतिक राजकारण किंवा संस्कृतीकरण याची अतिशय चपखलपणे मांडणी त्यांनी इथे केलेली आहे. तुम्ही प्रतिमाताईंचं हे संपूर्ण व्याख्यान ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जयंती उत्सव हा मॅक्स महाराष्ट्र दिशा विचारांची, दिशा प्रजासत्ताकाची असं ब्रीद घेऊन साजरा करतोय. तुम्ही सुद्धा या सगळ्या सोहळ्यामध्ये आमंत्रित आहात. धन्यवाद.